त्यानंतर प्रथम स्कंदाचा विचार या ठिकाणी मांडलेला आहे आणि प्रथम स्कंदाचा विचार मांडल्यानंतर शौनकादिक जी सुतजींना कथा या ठिकाणी सांगत आहेत की बाबा शम्यप्राश नावाच्या आश्रमामध्ये सरस्वती नदीच्या तीरावर आणि व्यासजी खिन्न अंतकरणामध्ये बसलेले आहेत. अंतकरणामध्ये चिंता आहे, अंतकरणामध्ये खेद आहे आणि योगायोगाने त्या ठिकाणी नारदजींचं आगमन झालं. आणि ज्या वेळेला माणसाचा भाग्योदय होत असते त्यावेळेला साधू संतांची भेट होते. भाग्याचा उदय तेही जोडे संत पाय. वास्तविक सद्गुरूंची कृपा होण्याकरता महाराज ज्या वेळेला आंब्याला बहार येत असते, आत्ता सध्या आंबे झाले आहेत, केवढ्याले झाले? लिंबा एवढे की बोरा एवढे झाले? बोरा एवढे झाले. गुढीपाडव्याला जेमतेम आंबे मोठे होतात. पण आमच्या भूषण भाऊला आतापासूनच आंब्याचीच काळजी लागली. आंबा आहे काय, आंबा आहे काय. आणि त्या आंब्याला जसं आंब्याला बहार आला, आंब्याला मोहर आला का त्या ठिकाणी पक्ष्यांना बोलवावं लागतं की आपोआप येत असतात? आपोआप ते पक्षी येतात आणि त्या मोहराला स्पर्श करतात. किंवा जो आंबा पाळाला आलेला आहे त्या आंब्याला स्पर्श करण्याकरता कोण येत असते? पोपट येते, पोपट. मग त्या पोपट्याला बोलवावं लागतं की तो आपसुक येते? आपसुकच येते. त्या तद्वतच ज्या साधकाची दशा, तो साधक एका विशिष्ट अवस्थेला प्राप्त झाला, एका विशिष्ट दशेला प्राप्त झाला का मग सद्गुरू त्या ठिकाणी सद्गुरूंना बोलवावं लागत नाही. आपैसे भेटीची का ज्ञानोबा सांगतात की तो सद्गुरू आपोआप त्या शिष्याकडे येत असतो. मग शिष्याला गुरुकडे जाण्याची गरज नाही. मग शिष्याला गुरुकडे जाण्याची गरजच नाही. मग तो जे सद्गुरू ते आहेत ते सद्गुरूच त्या ठिकाणी चालत येतात. जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनचरित्राचा विचार करा महाराज. जगद्गुरू तुकोबाराय गुरुकडे गेले की गुरुच तुकोबारायाकडे आले? गुरुच तुकोबारायाकडे आले. श्री सद्गुरू श्री राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. आणि आले तर कशामध्ये आले? स्वप्नामध्ये आले. स्वप्नामध्ये सत्यगुरु राये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही पडला विसर स्वप्ना माझी. सद्गुरू त्यांच्याकडे चालत आलेले आहेत. ज्ञानोबारायांची तशा प्राप्त झाली, ज्ञानोबारायांना ती अवस्था प्राप्त झाली. सद्गुरू निवृत्तीनाथ त्या ठिकाणी हजरत त्यांनी आपोआप सहज त्यांना त्या ठिकाणी बोध केलेला आहे. म्हणजे त्या शिष्याची ती अवस्था पाहिल्यानंतर ते सद्गुरू जे आहेत ते सद्गुरू त्या शिष्याकडे चालत येतात महाराज. आणि व्यासजींची अवस्था या प्रकारची पाहून त्या ठिकाणी श्री गुरुदेव श्री नारदजी त्या ठिकाणी चालत आलेले आपल्याला दिसत आहे. गुरुची कृपा होण्याकरता गुरुची सेवा करावी लागेल. गुरुकृपा प्राप्त करण्याकरता गुरुकृपा काही सहजासहजी प्राप्त होणारी गोष्ट नाही आहे महाराज. गेले बाजारात आणि म्हटलं द्या आम्हाला 1 किलोभर गुरुकृपा द्या बरं, चालते का असं म्हटलं तर? गुरु कृपा नहीं पड़ी सड़क पर, गुरु कृपा नहीं. साऊंड ऑपरेटर इकडे या लवकर. गुरु कृपा नहीं पड़ी सड़क पर, गुरु कृपा नहीं पड़ी सड़क पर. मेरा मैं जानो हो, मेरा मैं जानो. पीछे न पोए जाती खड़क पर, बीच न बोए जाती खड़क पर. मेरा मैं जानो गुरु कृपा नहीं पड़ी सड़क पर, गुरु कृपा नहीं पड़ी
पर सस्ता काम नहीं, उसको चाहिए आज्ञा पालन, उसके बिन आराम नहीं, उसके बिन आराम नहीं, उसके बिन आराम नहीं। हाथ जोड़ और पैर पड़ने से मिले वो सस्ता काम नहीं, उसको चाहिए आज्ञा पालन, उसके बिन आराम नहीं। जिधर उधर उसका ही चिंतन, गुरु की आज्ञा पालन हो। प्राण जाए पर वचन न जाए, दम दम में संचारण हो। अटल हो निष्ठा सबसे बढ़कर, अटल हो निष्ठा सबसे बढ़कर, मेरा मैं जानू मेरा मैं जानू। बीज न बोए जाते खड़क पर, बीज न बोए जाते खड़क पर, मेरा मैं जानू। गुरु कृपा नहीं बड़ी सड़क पर, गुरु कृपा नहीं बड़ी सड़क पर, गुरु कृपा नहीं बड़ी सड़क पर, गुरु कृपा नहीं बड़ी सड़क पर। सद्गुरूंची कृपा अशी काही रस्त्यावर पडलेली आहे, घ्यावी उचलून। महाराज गुरुकृपा प्राप्त करण्याकरता काय करावं लागतं? भगवद्गीता सांगते, तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। महाराज पहिल्यांदा त्या गुरुची कृपा म्हणजे काय? गुरूंनी आपल्याला ज्ञान प्रदान करणे। गुरुची कृपा म्हणजे काय? गुरुची कृपा, देवाची कृपा म्हणजे तुमचे घर बांधणं नाही, तुमच्या घरासमोर गाडी उभे राहणं नाही, तुमच्याकडे धनसंपत्ती येणे ही गुरुची कृपा नाही। गुरुची कृपा काय? गुरुकृपा म्हणजे गुरुकृपेच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त होतं आणि त्या ज्ञानाने तो परमात्मा प्राप्त होतो, ही गुरुची कृपा आहे। आणि त्या गुरुच्या कृपेला प्राप्त करण्याकरता काय करावं लागतं? ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी। महाराज त्यांची कृपा प्राप्त करायचं आहे, त्यांच्याकडून ज्ञान संपादन करायचं आहे। काय करा? ते तनु मनु जीवे, किंवा जय ज्ञानाचा कुरुंठा, तेथ सेवा हा दारवंठा। अनुपराय सांगतात, तुम्हाला गुरुकृपा प्राप्त करायची आहे ना, काय करा? पहिल्यांदा त्यांच्या ठिकाणी जाऊन सेवा करा, सेवा। मग गुरुची सेवा म्हणजे काही गुरुचे हातपाय दाबून देणं नाही होत। कोणी म्हणत असेल गुरुची सेवा, एखादा गुरु सांगत असेल की माझे हातपाय दाबून द्या, त्याला गुरु म्हणू नये। तुकोबाराय सांगता, शिष्याची जो नेघे सेवा, मानी देवा सारिखे। जो शिष्याकडून ही सेवा घेत नाही, हात दाबणे, पाय दाबणे, आणखी काय डोकं दाबून घेणे, अजून काही दाबून घेणे, त्याला सेवा म्हणत नाही। मग सेवा कोणती? वचन मोडी बोलिले ते, साधू संतांनी जे सांगितलं ते तसंच तंतोतंत आचरण करणं, याचं नाव आहे सेवा। त्यांनी सांगितलं नामजप करा, त्यांच्या आज्ञेचं पालन करणं, ही आहे सेवा। त्यांनी जी आज्ञा दिली त्या आज्ञेचं परिपूर्ण पालन करणं, याचं नाव आहे महाराज सेवा। याला सेवा असं म्हटलं जातं। सेवा ते आवडी उच्चारावे। आणि मग ते सेवा करत असताना कशी करायची? ते तनु मनु जीवे, चरणासी लागावे। ज्ञानोबराय सांगतात, मग त्या ठिकाणी तन मन आणि जीव, तुका एका जनार्दनी जीव करा गुरुशी अर्पण। नाथ महाराज सांगतात, मग त्या ठिकाणी गुरूंच्या ठिकाणी सर्वस्व समर्पित करावं, सर्वस्व। त्या महाभारतामध्ये धौम्य ऋषीची कथा येते। त्या धौम्य ऋषीचा एक शिष्य होता आरुणी।
त्या अरुणींनी गुरुच्या वचनासाठी स्वतःचा देहसुद्धा त्या ठिकाणी पणाला लावला महाराज. पाऊस आलेला होता आणि पाऊस आल्यामुळे आपल्या त्या गुरुजींनी धौम्य ऋषींनी त्या आरोनीला सांगितलं, हे आरोनी शेतामध्ये काय नुकसान झालं ते पाहू नये बाबा. तो गेलाय. त्या ठिकाणी बांध फुटलेला दिसला. शेतामधला जो बांध टाकतात, शेतामध्ये बांध असतात ना, समजते ना तुम्हाला बांध. त्या ठिकाणी बांध टाकलेला होता, तो फुटला. तो फुटल्यानंतर दुसऱ्याच्या शेतातलं जे पाणी आहे ते त्या धौम्य ऋषीच्या शेतामध्ये यायला लागलं. शेतामधलं सर्व पीक त्यानं माती ओढण्याचा प्रयत्न केला, पण माती ओढल्यानंतरही ते पाणी त्या मातीला सुद्धा घेऊन जायचं. मग स्वतः गुरुभक्त आरुनी त्या ठिकाणी स्वतः आडवा झाला आणि पाणी रोखलं महाराज. याला गुरुसेवा म्हणतात. स्वतःच्या जीवाचा त्या ठिकाणी विचार नाही. शरीराने गुरुची सेवा, मनाने गुरुची सेवा. ज्ञानोबारायांना विचारा गुरुसेवा काय असते. महाराज 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी गुरुची सेवा, मी त्या ठिकाणी सर्व जे गुरुला अर्पण करण्याचे जे उपचार आहेत ते सर्व मी होईल. ज्ञानोबाराय सांगतात, हळप मी उघडील, त्या ठिकाणी मी हळद मीच होईल, अंगाला लेपन मीच करेल, त्यानंतर स्नान घालण्याकरताचं पाणी मीच होईल, स्नान घातल्यानंतर अलंकार मीच होईल, त्या गुरुच्या अंगावरचे जे अलंकार आहेत ते मीच होईल, अलंकार झाल्यानंतर डोक्याला जो गंध लावण्यात येईल तो गंध मीच होईल, त्यानंतर गुरूंच्या गळ्यामध्ये जो हार घालायचा तो मीच होईल, गुरुच्या समोर जे ताट वाढलं ते मीच होईल, ताटामध्ये जे काही पक्वान्य आहे ते मीच होईल, आणि गुरु जो एक हात घास मोडतील आणि तोंडामध्ये घेतील तो सुद्धा मीच होईल. त्यानंतर गुरुला जे तांबूल जेवण झाल्यानंतर तांबूल लागते ते तांबूलसुद्धा मीच होईल, त्यानंतर आरामाकरता जे शेज आहे ते मीच होईल. याला गुरुसेवा म्हणतात महाराज. ही गुरुसेवा आहे. ज्ञानोबारायांना विचारा 13व्या अध्यायामध्ये त्या आचार्योपास्ती या श्लोकावर त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी सुंदर वर्णन केलेलं आपल्याला दिसू येते. त्याला गुरुसेवा असं म्हणतात. आणि त्या प्रकारची गुरुसेवा झाली का मग सद्गुरू प्रसन्न होत असतात. आणि मग सद्गुरू प्रसन्न झाल्यानंतर काय देतात महाराज ते, मग इच्छिते ही पुरविले, मग अपेक्षित जे आपुले. मग अशा प्रकारचे सद्गुरू कृपा झाली का आपण जी तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविशी. महाराज मग तो गुरु म्हणजे कल्पतरू आहे. तो गुरु म्हणजे त्या तुकोबार त्या एका ठिकाणी तुकोबार ज्ञानोबार आहे तर सांगतात की गुरूंचं जे देणं आहे ते गुरूंचं देणं त्या कल्पतरूपेक्षा वेगळं आहे, चिंतामणीपेक्षा मोठं आहे, कामधेनूपेक्षा मोठं आहे. या संतांचे देणे, या संतांचे देणे कल्पतरू हुनी दुने परिसा परिसा अगाध हुने चिंतामणी ठेंगणा. महाराज या सद्गुरूंचं जे देणं आहे. कल्पतरू काय करते, कल्पतरूच्या झाडाखाली बसले आणि तुम्ही जी इच्छा केली ती पूर्ण करते. कल्पतरू काय करते, एक माणूस दुपारची वेळ होती आणि आराम उन्हामध्ये चालता चालता थकला आणि एका झाडाखाली आराम केला. आराम केल्यानंतर त्याला असं वाटलं या ठिकाणी मला जर पाणी मिळालं असतं तर बरं झालं असतं. योगायोगानं ते झाड कशाचं होतं, कल्पतरूचं होतं. यानं पाणी मागवलं, तिथं चांगलं फ्रीजचं थंडगार पाणी आलं. हा पिऊन तृप्त झाला. मग पाणी प्यायल्यानंतर तृप्त झाला. मग थोडी पोटाला भूक लागली होती आणि मग म्हणायला लागला थोडं या ठिकाणी जेवायला असतं तर किती बरं झालं असतं या सावलीमध्ये. महाराज काय त्या ठिकाणी मग पंचपक्वान्नाचं जेवण आलं. श्री बालाजीचा बेत आला, श्रीखंड लाडू सर्व जेवण झालं. तृप्त झाला जेवण करून. आणि जेवण करून तृप्त झाल्यानंतर मग त्याला असं वाटलं आता जर जेवण केल्यानंतर काय येते, सुस्ती. मग सुस्ती आल्यानंतर मग काय करावं वाटते, वामकुक्षी करावी वाटते, झोपावं वाटतं. लगेच त्याला असं वाटलं की या ठिकाणी जर झोपायला असतं तर बरं झालं असतं. लगेच महाराज त्या ठिकाणी महाराजा बेड आला. हो सामान्य नाही तो. त्यानं असं बसल्याबरोबर 2 फूट वरच उडाला. अशा प्रकारे पंची गादी त्या ठिकाणी वा. आणि काय झोप लागली त्याला, गाळ झोप लागली. गाळ झोप लागल्यानंतर 4 वाजता उठला. त्याला वाटलं आज 4 वाजता भागवत आहे जा लागते वाटते.
आणि पण भागवतात जायच्या अगोदर काय आळस निघून जाण्यासाठी काय पाहिजे? अमृत तुल्य. मग चहाची त्याला आठवण झाली, आता चहा असायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी काय महाराज, तो मोठ्या हॉटेलमध्ये भेटते ना, 500 रुपये चहा घेतला. चहा घेतल्यानंतर खूप बरं वाटलं. आणि बरं वाटल्यानंतर मग मनामध्ये विचार आला, अरे आपण जे जी इच्छा करतो ते या ठिकाणी पूर्ण होते. भूत तर नसेल ना? भूत नसेल ना म्हटल्याबरोबर हजर ना. त्या ठिकाणी ते भूत हजर झालं. आणि भूत हजर झाल्यानंतर मग त्याला मनामध्ये विचार केला, हे मला खाऊन तर घेणार नाही ना. त्याने लगेच याला खाऊन घेतलं. काय होते? कल्पतरू काय करते? मनामधल्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना पुरवतात. सद्गुरू काय करतात? निर्विकल्प असलेला परमात्मा, तो कल्पनेच्या पलीकडे असलेला परमात्मा, तो आपल्या शिष्याला प्राप्त करून देतात. म्हणून सद्गुरूंची कृपा ही त्या कल्पतरूपेक्षा वेगळी आहे. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंत, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंत. गुरु मेरा देवा अलग अभेवा, गुरु मेरा देवा अलग अभेवा, सर्व पूजत चरण गुरु से. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंत. मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंत. मागे मंडपामध्ये ऊन आहे, समोर समोर यायचंय. मागे ऊन आहे मंडपामध्ये, समोर कॅमेऱ्याच्या पुढे, कॅमेऱ्याच्या पुढे, कॅमेऱ्याच्या पुढे, कॅमेऱ्याच्या पुढे या पुढे, कॅमेऱ्याच्या पुढे बसा. या अजून समोर या पुढे, या पुढे. गुरु मेरा वरे नहीं बैठा, गुरु मेरा ज्ञान गुरु विधान, गुरु गोपाल पुरख भगवान, गुरु गोपाल पुरख भगवान. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंत. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंत. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अशा प्रकारची ती गुरुकृपा असते. ती गुरुकृपा संपादन करण्याकरता त्यांची सेवा करावी. ते संतुष्ट झाले पाहिजेत आणि त्या सेवेने ते संतुष्ट झाल्यानंतर मग अपेक्षित जे आपली जी अपेक्षा आहे, आपल्या अंतःकरणामध्ये जी भावना आहे, ती भावना ते सद्गुरू पूर्ण करत असतात. म्हणून जीवनामध्ये सद्गुरूची आत्यंतिक गरज आहे.
महाराज आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर सद्गुरूंच्या आपल्या जीवनामध्ये आपण सद्गुरूंना शरण गेलोच पाहिजे. त्यांची कृपा झाल्यानंतर मग काय ते आपल्याला देवाचं दर्शन घडवू शकतात. हे सामर्थ्य त्या सद्गुरूंच्या ठिकाणी असतं. याकरता आपल्याला महाराज व्यवहारामध्ये जसं मार्गदर्शकाची गरज आहे. आपण एखाद्या गावाला गेलो आणि त्या गावामध्ये समजा मी या गावात आलो आणि या गावात आल्यानंतर मला आता यजमानाचं घर काही माहीत नाही का. मग यजमानाचं घर माहीत नाही म्हटल्यानंतर मग मला कुठंतरी या समोर जो असलेला चौक आहे त्याचं त्या बगीचे आहे तो बगीचा आहे त्या ठिकाणी विचारावं लागेल ना का हो आमचे ते यजमान कुठं राहतात, रामेकर कुठं राहतात, चुके साहेब कुठं राहतात, चुकेच ना. आणि मग त्यांनी सांगितलं की या ठिकाणी राहतात. म्हणजे मग तो सांगणारा कोण झाला, मार्गदर्शन करणारा. तसंच मग सद्गुरू कशा करता पाहिजे. आपण परमार्थाच्या वाटेवर आहो पण देव कुठं आहे हे सांगण्याकरता आम्हाला सद्गुरूची गरज आहे. याकरता सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय आम्हाला सद्गुरू कदाही प्राप्त होणार नाही. याकरता म्हणून सद्गुरूंना शरण जावं. आता काही लोक ते एक गुरु करतात, अजून कोणी म्हणते सद्गुरू करा लागते, अजून श्री गुरु करा लागते, सारे गुरुच गुरु करा. मग ऐसे तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण विठोबाची नरका जाते. महाराज गुरु लग्न किती वेळा करतात हो, लग्न किती वेळा करतात, किती वेळा करतात. आता होत असतं नाही बा, काय सांगावं तुम्हाला. बाईंनी लग्न स्त्री करता तिचा पती प्रमाण एकच पती प्रमाण आहे. त्या प्रकारे गुरुसुद्धा एकच असावा. गुरु बदलता येत नाही. आज हा गुरु, उद्या तो गुरु, परवाच्या दिवशी तो गुरु, चालत नाही. ते गुरु सद्गुरू श्री गुरु तो एकच असते. ते काही वेगळं वेगळं करण्याची गरज नसते. पण कुठून आणलं, एक म्हणते माया गजानन बाबा गुरु, आता मी सद्गुरू करतो. काय महाराज अशा प्रकारे जीवनामध्ये आपल्या सद्गुरू जे आहेत ते मार्गदर्शक असतात. त्याच प्रकारचं मार्गदर्शन नारदजी या ठिकाणी व्यासांना करत आहेत. व्यासांची जी खिन्न भावना आहे, व्यासांच्या अंतकरणामध्ये भावना निर्माण झाली, अरे पशुपक्षी आपल्या पिल्लांवर प्रेम करतात, पशुपक्षांना आपल्या ठिकाणी पुत्र पत्नी हा आदी सर्व भाव आहे, मग माझ्या ठिकाणी का नसावा. व्यासांना वाटलं मलाही बायको असावी, मलाही लेकरं असावे, मी त्यांचा लाड करावा. व्यासांना वाटलं, बरं व्यासांना वाटलं ते. आणि मग नारदजी मनामध्ये विचार करून मी कोण्या देवाची उपासना करू. कारण प्रत्येक देव आपल्याला समजलं पाहिजे आपण कोण्या देवाची उपासना करा, कोणता देव आपल्याला काय देऊ शकते. उगाच कोणी देवाची उपासना करत बसलं तर काय अर्थ आहे. महाराज एका जणाचं लग्नच होईना, 12-13 वर्ष झाले पोरी पायनं चालू होते. कोणतरी दैवी उपाय सांगितला, तुम्ही हनुमानजीची उपासना करा. मग हनुमानजीची उपासना केली, हनुमानजी प्रसन्न झाले. हनुमानजी म्हणे काळे काय इच्छा आहे, म्हणे काही नाही, 12 वर्षापासून पोरी पाहून राहिलो, जमलंच नाही. हनुमानजी म्हणे मग तू चुकीच्या ठिकाणी आला. अरे मीच तर आयुष्यभरापासून तसा राहिलो, आता मी काय तुला देऊ शकणार. देवा रडायला लागला, देवा माझी बायको हरपली, देवा माझी बायको हरपली. राम म्हणे दे रे माझीच तर हरपली होती तर मी नाही पाहिली, माझी हरपली तर कोणा आणली पाहून, हनुमंतरायानं पाहून आणली, तुझा कुठून देऊ, तू जा तिकडं. म्हणजे मला काय सांगायचं आहे, आपल्याला उपासना समजली पाहिजे. आपण कोण्या देवाची उपासना करावी, आपल्याला कोणता देव काय देऊ शकते हे समजलं पाहिजे. महाराज पैशाची इच्छा असेल लक्ष्मीची उपासना करावी, पुत्रांची संततीची अपेक्षा असेल प्रजापतीची उपासना करावी. प्रत्येक देवतेची उपासना आहे. पती पत्नीमध्ये प्रेम असावं असं वाटत असेल, कायमस्वरूपी भांडण होऊ नये असं वाटत असेल तर माता पार्वतीची उपासना करावी. कधीही भांडण होणार नाही. पण मग तेच तर भांडले, ते भांडले, पण तुमचं कधीच भांडण होणार नाही. लक्ष्मी मातेची उपासना केली काहीच कमी पडणार नाही. आणि ज्याला निर्विकल्प भक्तीची उपासना आहे, ज्याला फक्त मोक्ष प्राप्त करून घेण्याचा आहे, त्याने श्रीहरीची उपासना करावी हा नियम आहे. मग त्या व्यासांच्या ठिकाणी एक संभ्रम निर्माण झाला की आता मी कोण्या देवाची उपासना करावी.
असा कोणता देव आहे की जो देव मला संतती प्राप्त करून देईल? आणि असं अंतकरणामध्ये ही खिन्न भावना अंतकरणामध्ये होती. आणि त्याच वेळेला नारदजींचं आगमन झालं. नारदजींचं आगमन झाल्यानंतर त्यांनी घाली संताशी आसन या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी, आणि नारदांनी विचारलं का तुमच्या ठिकाणी का ही भावना निर्माण झाली, का खिन्न अवस्था आहे? ते सांगितलं की महाराज मी कोण्या देवाची उपासना करू हो? मला ना या ठिकाणी भगवंत संतती पाहिजे. माझ्या अंतकरणामध्ये एक संततीची लालसा निर्माण झाली. मला मुलगा व्हावा असं वाटतं, माझा वंश वाढावा असं वाटतं. त्याकरता मी कोण्या देवाची उपासना करावी? मग नारदजींनी सांगितलं बरोबर आहे, तुमचा प्रश्न जो आहे तो अत्यंत उत्तम आहे. तुम्हाला कोण्या देवाची उपासना करू हा संभ्रम पडला. असाच संभ्रम माझे जे पिताश्री आहेत ब्रह्मदेव त्यांनाही पडला होता. ज्या वेळेला ते उत्पन्न झाले आणि उत्पन्न झाल्यानंतर मी कोण्या देवाची उपासना करू असा संभ्रम त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला होता. आणि म्हणून त्यावेळेला ते वैकुंठामध्ये गेले. वैकुंठामध्ये भगवान श्री परमात्मा शांताकारं भुजंग शयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. या प्रकारे भगवान विष्णूकडे गेले. विष्णूला नमस्कार केला आणि विचारलं तुम्ही कोण्या देवाचं ध्यान करता? मला विस्मय वाटते, मला आश्चर्य वाटते. मला असं वाटतं की तुम्ही जगाचे स्वामी आहात, मालक आहात, निर्माण करते आहात, पालन करते आहात. मग तुम्ही कोण्या देवाची उपासना करता, कोण्या देवाचं ध्यान करता? तुम्ही मला तो मार्ग सांगा. त्यावेळेला भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला जे सांगितलं नारदजी म्हणतात तेच मी तुम्हाला सांगतो, ऐका. भगवान विष्णू म्हणाले, हे ब्रह्मदेवा एकाग्र चित्ताने ऐक. तू जगाचा उत्पादक आहे, मी पालक आहे आणि रुद्र संहारक आहे. पण हे सर्व कोणाच्या सत्तेमुळे चालतं? हे सर्व जगदंबेच्या सत्तेमुळे चालतं. त्या जगदंबेची जशी इच्छा असली त्या प्रकारे हे जगत घडतं. याचा उत्पन्न होतो, याचा पालन होतं, याचा संहार होतो. या सर्वांना कारणीभूत जगदंबा आहे. ती आदिशक्ती, आदिमाया, ती या संपूर्ण जगताची, तिच्या इच्छेनं सर्व जग चालतं महाराज. ही जी इच्छा जग आहे हे जग कोणाच्या इच्छेपासून चालत नाही. याला चालवणारा एक असलेली ती शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजेच आद्यशक्ती भगवती आहे महाराज. धरती गगन में होती है तेरी जय जयकार मैया, ऊंचे भवन में होती है तेरी जय जयकार. धरती गगन में होती है तेरी जय जयकार मैया, ऊंचे भवन में होती है तेरी जय जयकार. दुनिया तेरा नाम जपे, दुनिया तेरा नाम जपे, तुझको पूजे संसार मैया. धरती गगन में होती है तेरे जय जयकार मैया, ऊंचे भवन में होती है तेरी जय जयकार. सरस्वती महाकाली तीनों की तो प्यारी, तेरी महिमा न्यारी. शिव की जटा से निकली गंगा आई शरण तिहारी, आदि शक्ति आदि भवानी तेरी शेर सवारी. हे अम्बे हे माँ जगदम्बे करना तू इतना उपकार, आए हैं तेरे चरणों में देना हमको प्यार मैया. धरती गगन में होती है तेरी जय जयकार मैया, ऊंचे भवन
भवन में होती है तेरी जय जयकार। विष्णु आगे शीश झुकाए सूरज चांद सितारे तुझियारा ले जाए। देवलोक के देव भी भैया तेरे ही गुण गाए। मानव करे जो तेरे भवसागर तर जाए। हे अम्बे हे माँ जगदम्बे करना तुम इतना उपकार। आए हैं तेरे चरणों में देना हमको प्यार। मैया धरती गगन में होती है तेरी जय जयकार। मैया ऊंचे भवन में होती है तेरी जय जयकार। मैया बोल साचे दरबार की जगदम्बा माता की या प्रकारे सत्य ब्रह्मा विष्णूजी ब्रह्मदेवाला सांगत आहेत, ऐका, या संपूर्ण जगताची उत्पत्ती करती भगवती आहे। या संपूर्ण जगताची पालन करती भगवती आहे आणि या जगताचे संहार करते सुद्धा भगवतीच आहे। या ठिकाणी जे काही घडतं ते तिच्या इच्छेने घडतं महाराज। देवाच्या इच्छेशिवाय या ठिकाणी काय घडतं? भगवान ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगते चढिता, मियाची नेमिला सांता, का आळुग्रास तसे भूता। महाराज माझी आज्ञा काय आहे? पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीने भूते वाहावी, ही आज्ञा माझी। या ठिकाणी जे काही सर्व चालतंय, या सर्व चालण्याला कारणीभूत कोण आहे? तर मी आहे। भगवान परमात्मा आहे। वृक्षाची पाने हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे। महाराज माणसाला वाटतं मी करतो, मी हमकं करतो, मी तमकं करतो, घर मी बांधलं, गाडी मी घेतली, शेती मी कमावली, पैसा मी कमावला, दोरवस्त्र माझे आहेत, पण या ठिकाणी मी काय करू शकतो? मी काय करू शकतो? महाराज मी भाजलेला पापड सुद्धा मोळू शकत नाही, माझ्यात काय सामर्थ्य आहे हो? या ठिकाणी मी जे बोलतो ती सुद्धा शक्ती त्याची आहे। या ठिकाणी जे माझे हलनचलनात्मक जी क्रिया होती ती सत्ता त्याची आहे। या एक दिवस यातली शक्ती निघून गेली का याचं शव व्हायला वेळ लागत नाही महाराज। मग लोक म्हणतात उचला, चला घेऊन, आता घरात नका ठेवू। ज्या दिवशी माणसाचे शरीरातून शक्ती निघून जाते, शरीराचं शव होऊन जाते, त्या दिवशी माणसं घरातून काढण्याची घाई करतात महाराज। या करता ही जी सत्ता आहे ही सर्व सत्ता त्याची आहे, त्या भगवतीची शक्ती आहे। चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, कोणाची असते, चाले हे शरीर 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 कोणाची असते, कोण बोलवितो वीणा, कोण बोलवितो, कोण बोलावितो, कोण बोलवितो
चाले हे शरीर कोणाच्या सत्तेनं चालतं? सर्व भगवतीची सत्ता आहे. भगवान विष्णू सांगायला लागले, अरे तिच्या सत्तेने मी वेगवेगळे अवतार धारण करतो. मी कधी मत्स्य होतो, कधी वराह होतो, कधी नृसिंह होतो. वेगवेगळे अवतार मी तिच्या कृपेने धारण करतोय महाराज. हे ब्रह्मदेवा ऐक, ज्या वेळेला 2 दैत्य मधु आणि कैटभ नावाचे 2 दैत्य मदोन्मत झाले, त्यावेळेला तिच्याच शक्तीने मी संहार करू शकलो. तिच्याच शक्तीने मी हयग्रीव अवतार धारण करू शकलो. अशा प्रकारे भगवान विष्णू ब्रह्मदेवाला सांगतात. म्हणून तुम्ही सुद्धा त्या भगवतीचं ध्यान करा. त्यावेळेला सुतजी शौनकादिक जे सुतजींना विचारलात, भगवंतांनी हयग्रीव अवतार आणि ते मधुकैटभाचा संहार याचा काय संबंध? मला तत्संबंधाचं चरित्र सांगा. त्यावेळेला सांगायला लागले. एक वेळेला सनातन असलेले भगवान श्री विष्णू, भगवान श्री जनार्दन, भगवान श्री मधुसूदन यांचं घनघोर युद्ध चालू होतं दैत्यांसोबत. जवळजवळ 10,000 वर्ष त्यांनी युद्ध केलंय. आणि 10,000 वर्ष युद्ध केल्यानंतर युद्धामध्ये आणि ते अविश्रांत केलंय. युद्ध करत असताना कसं केलंय? अविश्रांत, म्हणजे रात्रंदिवस कोणत्याही प्रकारची विश्रांती न घेता अशा प्रकारचं ते युद्ध केलंय. आणि त्या युद्धामध्ये ते थकले. एक दिवस त्यांचा जो शारंग नावाचा धनुष्य आहे, त्या शारंग नावाच्या धनुष्याला असं डोकं टेकवलं आणि झोपले. तात्पुरते डोळे लावले, झोपण्याची इच्छा नव्हती. थोडा श्रम निर्माण झाला होता शरीरामध्ये, म्हणून समोर असा धनुष्य ठेवला आणि धनुष्याचा जो वरचा भाग आहे त्यावर आपलं डोकं टेकवलं आणि डोकं टेकवल्या झोप लागली. काही लोकांना कशी झोप लागते काही समजतच नाही. काही लोकांना बसता बसता झोप लागते, भागवतात बसल्या बसल्या झोप लागते. आपण म्हणा, काहून मावशी झोपली कुठे बापा? डोळे लावून ऐकते. ते डोळे उघडे असलं म्हणजे इकडे तिकडे लक्ष जाते ना, म्हणून डोळे लावून ऐकलेलं बरं. म्हणजे हिची झोप चालू असते, कधी कधी तर घोरतात. एवढी परिस्थिती, माणसं कधी कशी झोप लागेल कुणाला सांगता येत नाही. पाहता पाहता झोप लागते, बसत्या बसत्या झोप लागते, उठता उठता झोप लागते. काही झोपता झोपता पळतात. काहींचं झोपणं तर इतकं विचित्र असते, रात्री झोपताना पूर्वेकडे पाय करतात आणि सकाळी उठल्यावर पश्चिमेकडे असतात. काय कशाच विचित्र झोपणारे काही लोक आहे. काही झोपणारे असे असतात, ते स्वतः झोपतात पण दुसऱ्याला मात्र झोपूच देत नाहीत. काय करतात ते? घोरून 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 रातभर, दुसरा रातभर मेला आणि हा चांगला झोपला. काही लोकांची झोप अशी असते, लाता मारू मारू. इकडल्या कळावर एक झोपला असला तर दे लात, तिकडल्या कळावर झोपला असला दे लात. कोणाला कशी झोप लागेल सांगताच येत नाही महाराज. झोपण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि मग भगवान विष्णूला झोप लागली. जशी कथेत झोप लागत असते तशा प्रकारची त्याला झोप लागली. बहुतेक कथेमध्ये झोप लागते. असं म्हणतात की ते भगवान प्रभू रामचंद्रांनी कुंभकर्णाला मारलं, कुंभकर्णाचा वध झाला. आता कुंभकर्णाची एक बायको होती निद्रा, झोप. ती देवाकडे रडत आली, देवा आता मी काय करू? देवाने सांगितलं, आता विधवा झाली, कथा कीर्तनात जा. त्यापासून ती कथा कीर्तनात येते. म्हणून कथेमधले लोक झोपत असतात. तिच्यावर सवार होऊ देऊ नये, झोप आपल्यावर सवार होऊ देऊ नये. आपण तीक्ष्ण एक प्रकारचं सुसज्ज असून कथा श्रवण केली पाहिजे महाराज. पण काय करावं, बलात्कारी जरी आणला कथेशी, निद्रा घे लोडेशी टेकून या. एक बाई, आम्ही श्रावण महिन्यात पोथी सांगत होतो आमच्या गावात. पोथी पूर्वीच्या काळात राहायच्या पोथ्या, आता 15-20 वर्षाच्या अगोदर. आणि पोथी सांगता सांगता एक आजी होती आमच्या गावात, ती माझ्या समोरच येऊन बसायची आणि समोर आली का डोळे लावून घ्यायची. आता आपल्याला मला काही सांगणं सुचत नव्हतं. बरं ते झोपणं कसं, डोळे तर लावून घ्यायची, जीभ अशी बाहेर काढ्या, जशी कालंका देवी होय. मला ते विचित्रच वाटायचं कथा सांगणं. मी एक दिवस दुसऱ्या काकूला म्हटलं, काकू हे बुडी इथं झोपती, हिला उठव ना, हिला सांगा की इथं बसत नको जाऊ, महाराजचं लक्ष नाही लागत. त्या काकून सांगितलं, हो म्हणे आजी इथं नको नका बसत जाऊ तुम्ही, महाराज सांगतात. ते म्हणे माझी जागा सिद्ध झाली, मी 15 वर्षापासून याच जागेवर बसत आली म्हणे.
म्हणजे जागाही सोडायला तयार नाही. दुसऱ्या दिवशी तिनं इलाज केला. हे झोपली आणि झोपल्यानंतर तिनं घरून चटणीचा भुरका आणला आणि तो तिनं जीभ काढली. हिनं तिच्या जिभीवर तो चटणीचा ठेचा टाकला आणि जशी खळबळून उठली दुसऱ्या दिवसपासून जागाही सोडली आणि झोप नाही बंद झालं. असं काही विचित्र विचित्र झोपी असतात काही लोकांच्या. काही झोपीत चालायला लागतात, काही झोपीत आंघोळ करतात तर माहीत होत नाही. झोपीत एका ठिकाणी आम्ही गेलो. आमच्यासोबत एक महाराज होते. ते रात्रीचे उठले 2 वाजता, आंघोळ केली, कपडे ओलेच आणि येऊन झोपून राहिले. झोपल्यानंतर काय सकाळी उठल्यानंतर मी विचारलं का महाराज आंघोळ तुम्ही तर रात्रीच आंघोळ केली आता कशाला? ते ओले काय करदोळा पाहतो म्हणे ओला आहे काय तर. आणि मग काय करदोळा पाहिला लक्षात आलं खरंच केली होती वाटते आंघोळ. एवढी पंचित आहे. कसे झोपतील लोक काय सांगता येत नाही महाराज, काही सांगता येत नाही. भगवान विष्णूला झोप लागली जाऊ द्या. आणि भगवान विष्णूला झोप लागल्यानंतर मग आता इकडे युद्ध चालू आहे. युद्धामध्ये झोप लागल्यानंतर कसं काही युद्ध पुढे पार पडणार. सर्वांना चिंता वाटायला लागली. काय करावं आता. ब्रह्मदेव म्हणाले आता काय करावं. त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. उठा उठा उठा. हलवल्यानंही उठे नाही. कल्ला केला त्यांच्या कानाशी. जे काही खोटी झोप ज्यांना असते त्यांना काही करा ते उठतच नाहीत. पण या ठिकाणी यांना खरी लागली होती आणि झोपले. कितीतरी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. ते आपण रामायणामध्ये कुंभकर्णाला कसं उठवण्याचा प्रयत्न करतात तशासारखं खूप उठवण्याचा प्रयत्न केला. पण भगवान विष्णू काही उठत नाहीत. शेवटी वाढवी म्हणजे जे उदळी असते उदळी तिला सांगितलं की तू या धनुष्यामध्ये जा आणि तो कोरून टाक. तो कोरल्यानंतर तो तुटून जाईल आणि भगवान विष्णूला जाग येईल. त्यानं सांगितलं नाही मी नाही. पण ब्रह्मदेवाने त्याला लालूच दिली. तुला यज्ञामधला आविर्भाग देईल. मग त्याला वाटलं जमलं आपलं. त्या उदयीनं त्या धनुष्यामध्ये प्रवेश केला आणि धनुष्य कोरायला सुरुवात केली. धनुष्य कुतरता कुतरता कोरता 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 तो ताळकन तुटला आणि प्रचंडच्या लावलेली होती त्या प्रचंडचा सुटली आणि महाराज भगवान विष्णूचं जे शिर आहे ते धडाच्या वेगळं झालं आणि भगवान विष्णूचं शिर समुद्रामध्ये जाऊन पडलं. एक प्रकारचे त्या ठिकाणी अकांत झाला. मोठमोठ्याने मेघ गर्जना करायला लागले. कोणाला काही सूचना काय झालं अकस्मात या ठिकाणी. आणि सर्व शांत झाल्यानंतर कळलं की भगवान विष्णू शिर विरहित झाले. भगवान विष्णूच्या ठिकाणी शिर नाही. आता काय करायचं. ब्रह्मदेवाच्या ठिकाणी प्रश्न पडला आता काय करायचं. भगवान विष्णूला शिर नाही. आता यांना शिर आणायचं कुठून. कोणी लावायचं ते शिर. सर्व देवी देवतांना काळजी पटायला लागले. आपण आपल्या स्वार्थापोटी तर हे केलं पण आता भगवान विष्णू जे आहेत ते भगवान विष्णू या ठिकाणी त्यांचा शिरच्छेद झालेला आहे. आता काय करावं. दैवश्रेष्ठ आहे. जे प्रारब्धात असते ते होत असते. आता आपण काय करू. सर्वांना सर्व कार्य सिद्ध करणारी जी जगदंबा आहे त्या भगवतीला आपण शरण जाऊ म्हणजे तीच आपल्या दुःखाचं निवारण करेल. म्हणून सर्व देवी देवता ब्रह्मदेव आदी सर्वजण भगवती जगदंबेला त्या ठिकाणी शरण जातात. माता प्रकट हो दूर संकट हो. माता प्रकट हो दूर संकट हो. माता प्रकट हो दूर संकट हो. ओ देवी माता रानी तूने सबकी मानी. ओ देवी माता रानी तूने सबकी मानी. हम पे भी हो जाए तेरी
मेहरबानी हो तेरी माता रानी, तूने सबकी मानी हो तेरी माता रानी, तूने सबकी मानी। हम पे भी हो जाए, हम पे भी हो जाए तेरी मेहरबानी हो तेरी माता रानी, तूने सबकी मानी। माता प्रकट हो दूर संकट हो, माता तू महान है, हम सबकी पहचान है। माता तू महान है, ममता की पहचान है। लेना तेरी शान नहीं, देना तेरी शान है। लेना तेरी शान नहीं, देना तेरी शान है। हम पे भी हो जाए, हम पे भी हो जाए तेरी मेहरबानी हो तेरी माता रानी, तूने सबकी मानी हो तेरी माता रानी, तूने सबकी मानी। हम पे भी हो जाए, हम पे भी हो जाए तेरी मेहरबानी हो तेरी माता रानी, तूने सबकी मानी। माता प्रकट हो दूर संकट हो, माता प्रकट हो दूर संकट हो, तेरी माता रानी, तूने सबकी मानी हो देवी माता रानी, तूने सबकी मानी हो देवी माता रानी, तूने सबकी मानी। माता प्रकट हो दूर संकट हो, माता प्रकट हो दूर संकट हो। सर्वजण देवी जगदंबेची स्तुती करायला लागले की हे देवी आता काय करायचं आम्ही? अगं या ठिकाणी जो युद्ध करणारा, अविश्रांत युद्ध करणारा भगवान मधुसूदन, तो त्याचा शिरच्छेद झालाय, काय करायचंय? हे भगवती तू प्रगट हो आणि आमच्यावरचं हे संकट जे आहे त्या संकटाचं तो निवारण कर. आम्ही तुला शरण आलेलो आहे हे भगवती, हे जगदंबे. स्तवन्तु माया देवी ब्रह्मविद्यां सनातनीं मुडाग्निच महामाया सर्व कार्यार्थ साधिनीं. तू सर्व कार्याला साधणारी आहेस हे जगदंबे, प्रगट हो. त्वं भूमी सर्वभूतानां, तू देवी आहेस, तू सर्व जगताला निर्माण करणारी आहेस. आधी आधी सर्व भगवतीची स्तुती केली, भगवती प्रसन्न झाली आणि त्या ठिकाणी प्रगट झाली आणि बोलायला लागली, नमो देवे. ऐका हे सर्व देवी देवतांनो, ऐका. भगवान विष्णू या ठिकाणी शिरच्छेद, त्यांचा शिरच्छेद झाला त्याला सुद्धा कारण आहे. काय कारण आहे? त्यांना भगवती लक्ष्मी मातेचा शाप आहे आणि देवीचा शाप कधीही व्यर्थ जाणार नाही. देवी देवता म्हणू लागले, लक्ष्मी तर त्यांची पत्नी आहे ना, मग पत्नीने का शाप दिला? पत्नी शाप देऊ शकते पतीला? हो, त्या ठिकाणी तिने सांगितलं की ते झालं असं म्हणे, एक वेळेला लक्ष्मी मातेनं खूप सुंदर शृंगार केला होता. आता बायका म्हटल्यानंतर त्यांना शृंगार आवडतेच. महिला मंडळीला जास्तीत जास्त काय आवडते? साड्या घेणं, शृंगाराचं सामान घेणं, ते लिपस्टिक, त्यानंतर काय जे काय असते ते पावडर, ते 7 दिवसात निखरणारं रूप, काय म्हणतात त्याला, 7 दिवसात
गोरं होते, फेरन लावली नाही का, ह्या गोष्टी लक्ष्मी मातेनं सुंदर अशा प्रकारचा शृंगार केला. आता सर्व शृंगार केल्यानंतर कोणाला म्हणावं चांगलं दिसते, मी शेजाऱ्याला विचारावं का मी कशी दिसते, कोणाला विचारत असते ती, मग शेजाऱ्याला, नवऱ्याला विचारते. आता लक्ष्मी मातेनं विचारलं नाही असं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्ष्मी मातेचं सुंदर शृंगार आता यांनी तोंडानं म्हणायला पाहिजे तू चांगली दिसून राहिली. नवऱ्यानं जर 2 शब्दानं कौतुक केलं तर बायकोलाही बरं वाटत असते नाही का. आता माझा तर काही अनुभव नाही पण सांगतो येरी. आणि मग भगवान विष्णू तिच्याकडे पाहिलं आणि तिच्याकडे पाहिल्यानंतर काय झालं, पाहिल्यानंतर आणि असे मनातल्या मनात हसले, असं बारीक हसले. आता नवऱ्यानंचा बारीक हसणं पाहून तिला राग आला. यांनी काही कौतुक करायला पाहिजे होतं, म्हणजे बायकोच्या इकडे जास्त बारीक पाहून हसूही नाही नवऱ्यानं. ती लगेच संशय घेते, काहीतरी पाहिजे, नवीन नवीन माणसं आहे. महाराज तिच्या लक्षात आलं की भगवान विष्णू मला पाहतात आणि हसत आहेत, त्या अर्थी काहीतरी कुठंतरी पाणी मुरत आहे. यांना कुणीतरी आठवली असेल एखादी सटवी नाही का, आणि त्यामुळे मला माझ्याकडे पाहून हसायला लागले आणि ते गालातल्या गालात हसायला लागले. तिला विचित्र वाटलं थोडंसं. ती स्त्री सुलभ शक्ती, आता स्त्री म्हटल्यानंतर ते वेगवेगळे तर्क कुतर्क कळतातच बिचाऱ्या. आता बाया सर्व गोष्टीतच पुढे आहेत, तर्क करण्यात पुढे, त्यानं काय सर्व गोष्टीमध्ये आजकाल बायाच पुढे आहेत. शाळेत नम्र येतील तर पोरीचे नाही का, भागवतात राहतील तर बाया. पाहता का एवढं मोठं गाव आहे, माणसाची काही कमतरता असेल इथं, पण बायाच जास्त आहेत मंडपात. माणसं काय माहीत कुठं वखरावर गेले तर, कुठेही पहा महिला मंडळीची संख्या जास्त. बाया लग्नात बाया, पंक्तीत जेवायला बाया, त्यानंतर एसटीत ज्यापासून ते अर्धी तिकीट झाली त्यापासून अर्धी एसटीत गर्दी कोणाची, बाईचीच. कोणीही ठिकाणी भजनात बाया, कीर्तनात बाया, दिवे लावाव बाईनं, अगरबत्त्या लावाव, भांडणं कराव, मी नाही म्हणत. आणि एका घराचे 2 घरं कराव. आता ते महालक्ष्मीच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला. ती तामसी शक्ती आहे, तिच्या ठिकाणी कालीने प्रवेश केला आणि लगेच भगवान विष्णूला शाप दिला, हे विष्णू ज्या अर्थी तुम्ही मला हसले त्या अर्थी तुमचा शिरच्छेद हो. महालक्ष्मी मातेने दिलेला तो शाप, तिने मत्सर भावाने त्या ठिकाणी तो शाप दिलेला आहे. आणि दुसरी अशी घटना आहे, देवी जगदंबा सांगू लागले देवी देवतांना, ब्रह्मदेवाला, ही तर पहिली घटना आहे. आणि दुसरी अशी घटना आहे, एक हयग्रीव नावाचा दैत्य होता. तो हयग्रीव नावाचा दैत्य मातलेला होता. त्याने भगवतीची उपासना करून वरदान घेतलं होतं की माझं मरण हयग्रीवाच्या हातानंच व्हावं. याकरता आता तुम्ही सर्वजण एका घोड्याचं जे मुख आहे, अश्वाचं जे मुख आहे ते भगवान विष्णूला लावा, ते जिवंत होतील आणि त्याच्याकडून त्या हयग्रीव राक्षसाचा नाश होईल. अशा प्रकारे भगवतीने सर्व देवी देवतांना सांगितलं. त्यानंतर त्या ठिकाणी का अश्वाचं जे शिर आहे त्या अश्वाचा शिरच्छेद केला. ते क्षीर आणलं आणि ते भगवान विष्णूच्या धडावर ठेवलं. भगवान विष्णूच्या धडावर ठेवल्याबरोबर भगवान विष्णू जिवंत झालेले जगदंबेच्या कृपेने. आणि तो भगवंताचा हयग्रीव अवतार आहे. शरीर जे आहे ते मानवी शरीर आहे आणि जे शिर लावलेलं आहे, जे धड लावलेलं आहे ते अश्वाचं म्हणजेच घोड्याचं लावलेलं आहे. या प्रकारे भगवंताचा हयग्रीव अवतार सिद्ध झाला. आणि तेच भगवान हयग्रीव त्या हयग्रीव नावाच्या राक्षसालाचा वध करण्याकरता सिद्ध झाले आणि त्यांनी देवी भगवतीच्या कृपेने त्या हयग्रीव राक्षसाचा वध केला. अशा प्रकारे जगदंबेच्या कृपेने राक्षसांचा वध झालेला आहे. महाराज हा भगवंताचा हयग्रीव अवतार आहे. त्यानंतर पुन्हा त्या शौनकाधिकांनी विचारलं, महाराज तुम्ही ते मधुकैटभ सांगितलेलं आहे, ते मधुकैटभ कोण होते आणि त्या मधुकैटभाचा संहार कोणी केला? त्यावेळेला सूतजी सांगायला लागले, ऐका
एक वेळेला भगवान विष्णूच्या कानातला मैल, त्या मैलापासून 2 राक्षस निर्माण झाले. एकाचं नाव मधु आणि दुसऱ्या राक्षसाचं नाव आहे कैटभ. भगवान विष्णूच्या कानातील मैलापासून निर्माण झाले आणि मैलापासून निर्माण झाल्यानंतर ते बलाढ्य शक्तिशाली बघा. त्यांनी सांगितलं आम्हाला अशा ठिकाणी मरण आलं पाहिजे ज्या ठिकाणी जल नसावं, जलविरहित ठिकाणी स्थानी आम्हाला मरण यावं. आम्ही इच्छा मरणी व्हावं, आम्हाला इच्छा मरण यावं. आमची इच्छा ज्या वेळेला होईल त्यावेळेस आम्ही मरावं. जगदंबेने आशीर्वाद दिला. तथास्तु. जगदंबेच्या आशीर्वादाने ते दैत्य मातले आणि देवी देवतांचा छळ करायला लागले, ऋषीमुनींचा छळ करायला लागले. मोळले से यज्ञ राहिले कीर्तन, पडाले ब्राह्मण दैत्य भेने. आणि सर्वीकडे हांकार. यज्ञामध्ये यांनी रक्त टाकावं, हाडकं टाकावे, ऋषीमुनींची हत्या करावी, त्यांचं रक्त प्यावं, भयानक भयानक अशा प्रकारचे कृत्य करावे, व्यभिचार करावा, मत्त होऊन दारू प्यावी, साधू संतांचा छळ करावा. ही सर्व परिस्थिती त्यावेळेला निर्माण झाली आणि सर्वजण आपापल्या स्वतःच्या रक्षणाचा विचार करू लागले. स्वर्गातून देवसुद्धा पळून गेले आणि गुफेमध्ये लपलेले आहेत महाराज. पर्वतांच्या गुफेमध्ये जाऊन लपले आणि सर्वांनी विचार केला आता आपण सर्वजण ब्रह्मदेवाकडे जाऊया. आणि मग सर्व देवी देवता मिळून ब्रह्मदेवाकडे जातात आणि ब्रह्मदेवाला सांगतात हे ब्रह्मदेव, तौ वीक्षौ ब्रह्मा तदोप्याय चिंतयम. हे ब्रह्मदेव आमच्या ठिकाणी ही जी चिंता आहे या चिंतेचं तुम्ही निवारण करा. अरे सर्व देवी देवता आपलं स्थान सोडून पर्वतांच्या गुहेमध्ये लपलेले आहेत. हे ब्रह्मदेव काय करतात, तुम्ही या ठिकाणी आमचं संरक्षण करायला पाहिजे. मग ब्रह्मदेवाने सांगितलं माझ्याकडून शक्य नाही, आपण सर्वजण भगवान विष्णूकडे जाऊया. सर्व देवी देवता ब्रह्मदेव भगवान विष्णूकडे गेले, भगवान विष्णूची प्रार्थना केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा. जगदंबेची प्रार्थना केली, भगवान विष्णूची प्रार्थना केली. भगवान विष्णूने सांगितलं माझ्याकडून जरी शक्य असलं तरी आपण या कार्याकरता जगदंबेचा आशीर्वाद घ्यावा. याकरता सर्वजण भगवतीची पुन्हा प्रार्थना करू लागले. हे देवी तुझं नाव संध्या आहे, तू संध्या देवी आहेस. तुझ्या अंगातील सर्व गुण पाहून मुनिजन तुझ्या त्रिकाल संध्या अशा प्रकारे करतात. हे जगदंबे तू बुद्धिरूपाने आहेस, तू सर्वांच्या ठिकाणी बुद्धिरूपाने आहेस. हे जगदंबे तू सर्वांच्या ठिकाणी ज्ञानरूपाने आहेस. हे जगदंबे तू सर्वांच्या ठिकाणी तेज रूपाने आहेस. हे जगदंबे तू सर्वांच्या ठिकाणी या ठिकाणी सर्व तत्वरूपाने तू विराजमान आहेस. ज्ञान बुद्धी बल शक्ती आदी सर्व तुझीच आहे. हे जगदंबे या ठिकाणी आमचं संरक्षण कर. हो तेरे भवन दे दे अपनी शरण. हो तेरे भवन दे दे अपनी शरण. रहे तुझ में मगन आके ये शरण. चरणों में भक्ति ज्योत तेरी हो माता जलती रहे. चरणों में भक्ति ज्योत तेरी हो माता जलती रहे. हो तेरे भवन दे दे अपनी शरण. रहे तुझमें मगन भाव करे चरण. तन मन में भक्ति ज्योत तेरी हे माता जलती रहे. तन मन में भक्ति ज्योत तेरी हे माता जलती रहे.
रंगों से रंगोली सजाई, फूलों ने रंगों से रंगोली सजाई, सारी धरती महकाई। जय माता दी, जय माता दी, प्रेम से बोलो जय माता दी। फूलों ने रंगों से रंगोली सजाई, सारी धरती महकाई। चारों दिशाएं चार खंभे खड़े हैं, मंडप के आसमां की चादर चढ़ी है, सूरज की किरणों की रोशनी ले आए, धरती ने माता का झूला झुलाए। हो करके तेरा सुमिरन हुआ पावन ये मन, हो करके तेरा सुमिरन हुआ पावन ये मन, सदन गाए पावन सभी तुझ में मगन। चरणों में भक्ति जोत तेरी हो माता जलती रहे, चरणों में भक्त जोत तेरे माता जलती रहे। होए तेरे भवन दे दे अपनी शरण, होए तेरे भवन दे दे अपनी शरण, रहे तुझ में मगन थाम करे चरण। तन मन में भक्त जोत तेरे माता जलती रहे, तन मन में भक्त जोत तेरे माता जलती रहे। तन मन में भक्ति जोत तेरी हो माता जलती रहे, तन मन में भक्ति जोत तेरी माता जलती रहे, तन मन में भक्ति जोत तेरी माता जलती रहे, तन मन में भक्ति जोत तेरी माता जलती माता शेरावाली। तेरे भगवान बोल साचे दरबार की। या प्रकारे